आज हा राज्यव्यापी संप जाहीर झालेला आहे। या संपामागे शिक्षकांचं कर्मचाऱ्यांचं हितच आहे। जर शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर हा संप चिघळू शकतोय। एकीकडे तुम्ही आमदारांना खासदारांना पेन्शन देता, तुमच्यासाठी सर्व निधी उपलब्ध होतो आणि जे रोजगाराने किंवा ज्याप्रमाणे आपले शिक्षकांचे जे कामं आहेत आणि ज्याप्रमाणे शासनाच्या हितासाठी शिक्षक कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी तुमच्याकडे निधी नाही, हा घोर अन्याय आहे। आणि ज्या 14, 17, 18 अशा मागण्या आम्ही घेऊन निघतो आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पर्याय आम्हाला आझाद मैदान आणि पर्यायी तुमचं घर गाठावं लागेल। आणि तुमच्या घरासमोर जर आम्ही बसलो तर तुमचं घरातून बाहेर निघणं बंद होईल आणि तेव्हा तुम्हाला आमचा जो अन्याय होत आहे तो अन्याय तुम्हाला कळेल। त्यामुळं हा बंद, हा संप चिघळायच्या आत आम्हाला कागद द्या आणि या कागदात जोपर्यंत कागद मिळत नाही तोपर्यंत संप चालू राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व शिक्षक या संपामध्ये सहभागी आहेत। शिक्षक एकजुटीचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि शासनाने लवकर आपली भूमिका जाहीर करावी। धन्यवाद। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज या ठिकाणी राज्यव्यापी संपाचं आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। बेमुदत संप आहे। या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ असेल, त्याचप्रमाणे शिक्षक संघटना असतील, शिक्षकेतर संघटना असतील, जिल्ह्यातील माध्यमिकांची जवळजवळ 15,000 शिक्षक या ठिकाणी आहेत आणि 15,000मध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आज जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे 100% या ठिकाणी शाळा बंद आहेत आणि जुनी पेन्शन योजना 18 प्रमुख मागण्या या ठिकाणी 18 प्रमुख मागण्यामध्ये शिक्षकांना कॅशलेस या ठिकाणी निवृत्तीवेतन बरोबरच कॅशलेस या ठिकाणी पेन्शन योजना जी असते त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला मेडिकल सुविधा मिळाली पाहिजे। ते 10, 20, 30 प्रमाणे या ठिकाणी असूचित प्रगती योजना मिळाली पाहिजे। या 2012 पासून येणे तेने कारणाने या ठिकाणी शाळेवरती हजारो पदं रिक्त आहेत। पवित्र पोर्टलच्या माध्यमामधून ती पदं भरली जातात, परंतु गेली पवित्र पोर्टल 2 वर्षापासून बंद आहे आणि हजारो पदं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये रिक्त आहेत। ते पदं तात्काळ भरली पाहिजेत असे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन आम्ही राज्यामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मला खात्री आहे की या ठिकाणी जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत आमच्या सर्व संघटना या ठिकाणी एकमुखानं या संपामध्ये सहभागी आहेत। जर आमची ही जुनी पेन्शनची जी काही मागणी आहे ती जर मान्य झाली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत। मागच्या 4-5 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं 9 दिवसाचं आणि त्या ठिकाणी आम्हाला समितीचं गाजर दाखवलं। त्याचबरोबर आजपर्यंत त्या समितीचा अहवाल आलेला नाही। येत्या काळामध्ये जर जुनी पेन्शन मिळाली नाही तर चालेल, परंतु जे काही आमदार लोक आहेत त्या आमदार लोकांची पेन्शन त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे। जे न्यायिक विभाग आहे त्या न्यायिक विभागाची 2005 नंतर या न्यायिक विभागाला पेन्शन दिली जाते, परंतु आमचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू यांना पेन्शन दिली जात नाही। तर फक्त एकच काम करा, राज्य शासनाला म्हणा या आमदार लोकांची आणि या न्यायिक विभागाची पेन्शन बंद करा, तरी आम्हाला या ठिकाणी आम्ही ते आंदोलन मागे घेऊ। परंतु जोपर्यंत तुमची पेन्शन बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि आम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी जुनी पेन्शनच दिली पाहिजे अशी मी जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी शासकीय निमशासकीय कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं बेमुदत संपात आम्ही उतरत आहोत। आजपासून बेमुदत संपामध्ये आहेत। जिल्हाभरामध्ये सगळ्या शाळा आम्ही या ठिकाणी बंद केलेल्या आहेत। काही ज्या थोड्याफार शाळा चालू असतील त्यासुद्धा शाळा आम्ही बंद करणार आहेत। प्रमुख मागणी आहे या ठिकाणी शाळांचं खाजगीकरण आणि कंपनीकरण ही एक प्रमुख मागणी आहे। दुसरी प्रमुख मागणी आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। शासनानं मागच्या संपामध्ये आम्हाला फसवलंय, आता आम्ही फसणार नाही। मागचा जो संप झाला 7 दिवस संप चालला, 8व्या दिवशी संप आम्ही बंद केला, पण तो संपामध्ये आम्हाला काही मिळालं नाही। यावेळेस मात्र जर या संपामध्ये आम्हाला फलित मिळालं नाही तर आमची तयारी आहे। हा संप 10 दिवस चालू, 20 दिवस चालू, एकेकाळी 1.5 महिना संप चालला होता, महिनाभर संप चालला तर आम्ही संपामध्ये उतरणार आहोत आणि जुनीच पेन्शन आम्ही मिळवणार आहोत। जर या सरकारने ऐकलं नाही तर आम्ही सगळेजण पुन्हा नागपूरला आणि मुंबईला जाणार आहोत, रस्त्यावर उतरणार आहोत। अशा प्रकारच्या ठिकाणी आम्ही नम्रपणे मागणी करत आहोत।
आम्हाला जुनी पेन्शन योजना सगळ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.